हॅलो. बघा मित्रांनो, मला एका विद्यार्थ्याने 2 प्रश्न विचारले. कामकाळ वेगवेगळीचे टेटसाठी आहेत. बघा या ठिकाणी हा प्रश्न काय म्हणतो, चारशे माणसे एका दिवसामध्ये 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 4 भाग 10 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर त्याच गतीने, या ठिकाणी 4 नाहीये, ठीक आहे, हे चुकून प्रिंट मिस्टेक झालेलं असेल. तर त्याच गतीने 8 तास काम करण्यासाठी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतील? बघा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. या ठिकाणी आपण एका व्यक्तीचं एका तासामधलं पहिले काम काढून घेऊयात. बघा मग एक सेकंड. या ठिकाणी 400 माणसे 9 तास काम करून 10 दिवसामध्ये पूर्ण करतात. 10 दिवसामध्ये पूर्ण करतात आणि ते पण कामाचा 1/4 4 भाग एवढा पूर्ण करतात. ठीक आहे. आपण या ठिकाणी यांचा गुणाकार करून घेऊयात. 400 गुणिले 9 गुणिले 10 तो येतो बघा 36,000 बरोबर 1/4 एवढं काय आहे, हे तास काम आहे. आपण प्रत्येक व्यक्तीचं जर काढायचं असेल तर या ठिकाणी 36,000 गुणिले 4/1 मग हे किती होणार बघा, 14,400 काम एवढं आपल्याला करायचं आहे तास. ठीक आहे. मग आता 4 पैकी जर एक काम केलं असेल तर बाकी किती काम आहे, 3/4 एवढं काम बाकी असणार आहे. ठीक आहे. आता एवढं जर काम आपल्याला करायचं असेल तर या ठिकाणी बघा 3/4 एवढं तास काम उरलेलं आहे गुणिले 14,400 काम. ठीक आहे. आता याला तुम्ही व्यवस्थित भाग द्या. भाग दिल्यानंतर 10,800 नाही, या ठिकाणी बघा 4 ने भाग द्या. 4 1 4 4 2 8 4 3 12. ठीक आहे. आपण भाग देऊयात. बघा 4 1 4 4 3 12 राहिले 2, 4 सक 24, 2 शून्य ॲज इट इज, म्हणजेच किती 3600 गुणिले 3 करा. या ठिकाणी 0 0 3 सका 18 हातचाला 1 3 3 9 आणि 1 10 बरोबर 10,800 एवढं तास आपल्याला काम करायचं आहे. आता बघा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, 8 तास काम करण्यासाठी अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतील. म्हणजे अजून किती माणसे लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण परत उरलेल्या माणसांचं काम काढून घेऊयात. या ठिकाणी बघा 8 तास काम करून 20 दिवसामध्ये म्हणजे टोटल किती तास काम होणार आहे ते 8 गुणिले 120 करा, 8 दुणे 16 म्हणजे 160 तास एवढं तास करायचे. मग या ठिकाणी 10,800 छेदस्थानी 160 करा. जर याला तुम्ही भाग दिला तर या ठिकाणी येतं बघा 675. ठीक आहे. एवढं तुम्हाला काम करायचं आहे. आता या ठिकाणी टोटल माणसे किती होते, 400 माणसे होते. आता 400 पैकी एवढे माणसे जास्त लागतात, म्हणजेच काय, याची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मग या ठिकाणी जर आपण 675 वजा 400 जर केलं तर शिल्लक काम राहतं बघा 275. ठीक आहे. उत्तर काय असणार आहे मग 275. बघूयात पुढचा प्रश्न. हा एक प्रश्न विचारलेला आहे. नीता शाळेतून तिच्या घरी 2.5 किलोमीटर ताशी चालते आणि 12 मिनिटे उशिरा पोहोचते. एके दिवशी तिने 4 किमी अंतर चालण्यासाठी चाललेले ठरवले आणि 15 मिनिटे लवकर पोहोचली तर तिची शाळा घरापासून किती दूर अंतरावर आहे. ठीक आहे. बघा
हा प्रश्न वारंवार विचारला जातो. त्यासाठी सोपी ट्रिक सांगतो. काय करायचं, 2.5 ही किलोमीटर अंतर जर तिला करायचं असेल पार, तर त्या ठिकाणी 12 मिनिटे उशिरा लागतात. ठीक आहे, 12 मिनिटे. आणि या ठिकाणी 4 किलोमीटर जर पार करायचं असेल तिला 15 मिनिट लवकर पोहोचते. ठीक आहे, या ठिकाणी उशिरा आणि या ठिकाणी लवकर. त्या ठिकाणी काय करायचं बघा, आपण काम काळ वेग हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर आपण सुरुवातीला काय करतो, दोघांचा गुणाकार आणि नंतर दोघांची वजाबाकी. ठीक आहे, सेम याच पद्धतीने इथे हा रूल लागू करायचा आहे. बघा, मग सुरुवातीला काय करणार, दोघांचा गुणाकार म्हणजेच काय, 2.5 गुणिला 4 आणि छेदस्थानी दोघांची वजाबाकी म्हणजेच 4 वजा 2.5 आणि गुणिला जे काय त्यांना वेळ लागतो मिनिटांचा. ठीक आहे, 12 मिनिट आणि 15 मिनिट यांची करायची बेरीज म्हणजे 12 आणि 15 हे होतात 27. मिनिटामध्ये दिलेला आहे म्हणून फक्त 60 ने तुम्हाला भाग द्यायचा आहे. आता आपण याला सॉल्व्ह करायचं. बघा, मग 2.5 गुणिले 4 10, 4 मधून 2.5 गेले 1.5 गुणिला 27 छेदस्थानी 60. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करू शकता तुम्ही. याला जर किंवा आपणच सॉल्व्ह करूयात. मग हा पॉईंट वरती जाईल म्हणजे या ठिकाणी 100 छेदस्थानी 15 गुणिले 27 छेदस्थानी 60. ठीक आहे, आता बघा, शून्यला शून्य कट. ठीक आहे, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 3 9 27, परत 2 1 2, 2 त्रिक 6 म्हणजेच किती, 9 छेदस्थानी 3 बरोबर 3 त्रिक 9 म्हणजे ते डिस्टन्स किती असणार आहे, शाळेपासून घरापर्यंत 3 किलोमीटरचा असेल. ठीक आहे, तर 2 क्वेश्चन मला एका विद्यार्थ्याने विचारले होते. ठीक आहे, अजून तुमचे कुठले जरी डाऊट असतील तर मला या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा. थँक्यू.